लग्नानंतर होईलच प्रेम. प्रेक्षकांनो, मालिका आपण पाहिलंय की एका वेगळ्या वळणावरती येऊन थांबलेली आहे आणि याच्यातच आता एका नवीन मुलीची एंट्री होताना सुद्धा आपल्याला दिसणार आहे. आणि हीच मुलगी दुसरी तिसरी कोणी नाही आहे तर आता नंदिनी आणि जीवा यांच्या दोघांच्या बाळाची सरोगेट मदर आहे. आणि आता नंदिनीच्या वाढदिवसालाच हा सगळा जो काही प्रकार आहे तो प्रकार उघडकीला येणार आहे प्रेक्षकांनो. म्हणजे नंदिनीच्या वाढदिवसाला घरच्या सगळ्यांना एकाच वेळेला 3 बॉम्ब फुटणार आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे नंदिनीचं जे इतके दिवस लपवलेलं सत्य आहे ते सत्यसुद्धा आता समोर येणार आहे. आणि दुसरं म्हणजे आता इकडे डायरेक्ट ती मुलगीसुद्धा इकडे आलेली आहे आणि त्या मुली सत्य आता सगळ्यांच्या समोर येताना आपल्याला दिसणार आहे. आर्या सामंत. आर्या सामंत या मुलीचं नाव आहे. आता ही नक्की कोण आहे? ही मुलगी आता नंदिनी आणि जीवा यांच्या आयुष्यामध्ये कशी आली आणि त्याच्या वेळेला नंदिनी आणि जीवा यांचं सत्य घरच्यांच्या समोर आलंय, घरचे कसे रिॲक्ट केलेत आणि घरच्यांनी खरं तर या सगळ्यामध्ये आता इकडे तिला एक्सेप्ट कसं केलंय आणि त्यानंतर खरा प्रवास सुरू झालाय नंदिनी आणि जीवा यांच्या बाळाचा या जगात येण्याचा. आणि या सगळ्यामध्ये नक्की काय घडामोडी घडल्यात सविस्तरपणे सगळं इकडे आता घरामध्ये सगळीकडे नंदिनी आणि जीवा यांच्या आता म्हणजे नंदिनीच्या बर्थडेची सगळी तयारी चालू आहे. या बर्थडेची सगळी तयारी चालू असताना इकडे आता काव्या सांगत असते, मला ताईचा बर्थडे हा खूप स्पेशल करायचा आहे. काही झालं तरी सुद्धा ताईला या सगळ्यामध्ये आता असं काही सरप्राईज द्यायचं आहे ना की आता ती खुश झाली पाहिजे. आणि यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो तो म्हणजे इकडे आता तिला पार्थ सांगायला लागतो की काही झालं ना तरी सुद्धा नंदिनीसाठी बर्थडे सरप्राईज एकच असणार आहे, ते म्हणजे त्या रोडवरती तू आता कार्यवाही करायची आणि त्या रोडमध्ये ज्या ज्या लोकांचं मिसकॅरेज झालेलं आहे ना त्या लोकांना आता इकडे न्याय मिळवून देणं हे एकच तुझं महत्त्वाचं काम असणार आहे. आणि त्यावरती काव्या सांगते बरोबर आहे. इकडे तोपर्यंत नंदिनीच्या वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू आहे आणि आता इकडे जीवा विचार करतोय की नंदिनीला वाढदिवसाला गिफ्ट म्हणून आता काहीही झालं तरी सुद्धा नंदिनीच्या वाढदिवसाचं गिफ्ट हेच असू शकतं की या सगळ्यामध्ये नंदिनीला ज्या व्यक्तीचा शोध आहे तो व्यक्तीचा शोध आता पूर्ण झाला पाहिजे. म्हणजेच आता नंदिनीला या सगळ्यामध्ये सरोगेट मदर जशी तिला पाहिजे आहे तशीच आता ही सरोगेट मदर आली पाहिजे असं म्हणत तो ज्या वेळेला आता इकडे प्रार्थना करत आहे तोपर्यंत इकडे आता आलेला आहे तो म्हणजे स्वतः आता विजय आता कुठेतरी गेलेला आहे आणि काहीतरी कारस्थान केलेलं आहे. आणि त्याच वेळेला विजय आता घरी आलाय आणि काय देवाकडे काय मागणं मागतोयस असं म्हणत त्यांनी आता मुद्दामच जीवाला डिवचलंय. आणि जीवा म्हणतो तुझा काय संबंध याच्याशी, तू या सगळ्यामध्ये पडू नकोस. आणि यावरती तो म्हणतो असं कसं, सगळ्यामध्ये न पडण्याचं कारणच नाहीये, तू जे देवाकडे मागतोयस ना ते आता तुला लवकरात लवकर मिळणार म्हणजे मिळणार. आणि असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तो सांगायला लागतो मी काय मागतोय तुला काय माहिती. यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो तो तू काय मागतोयस ना हे मला माहिती आहे, कारण तुम्ही आत्तापर्यंत जे गुपित लपवून ठेवलेत ना ते गुपित मला आता समजलेलं आहे असं म्हणत त्यांनी आता खूपच मोठा इकडे गहजब केलेला आहे. आणि त्यानंतर नंदिनी आणि जीवा या दोघांचं सत्य काहीतरी याला आता समजलेलं असतं. पण त्याच वेळेला जीवा म्हणतोय बघ तू आमच्यामध्ये नाही पडशील ना तेवढंच चांगलं आहे. आणि यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे विजय, अरे तू तर एकदम चिडलासच, पण आता मी सुद्धा देवाकडे हीच प्रार्थना करेन की काहीही झालं तरी सुद्धा तुझं आणि नंदिनी या दोघांना सुद्धा आता जे तुम्हाला हवंय ते 100% मिळालंच पाहिजे. बरं हे सगळं चालू असताना मग आता जीवाला जरा शंका आली, याच्या डोक्यात नक्की आता चाललंय तरी काय, हा आता नक्की कसला विचार करतोय असा विचार तो आता करत असताना त्याच वेळेला इकडे आता काव्या सांगायला लागते ठीक आहे मी आत्ताच्या आत्ता इकडे एक अपील टाकते की त्या रोडवरती चाललेल्या म्हणजे रोडची दुरुस्ती झाली पाहिजे. रोडची दुरुस्ती होत असतानाच आता इकडे ज्या व्यक्तींना म्हणजे ज्या बायकांचं मिसकॅरेज झालेलं आहे ना त्या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी मी आता IAS ऑफिसर आपल्याकडे आल्या होत्या ना त्यांच्याशी मी जरा बोलून घेते असं म्हटल्यावरती मग आता दोघांचा प्लॅन सुरू झालेला आहे. बरं हे सगळं चालू आहे
इकडे आता नंदिनीचा वाढदिवस आलेला आहे आणि काव्या तिला विश करते आणि काव्या तिला सांगायला लागते, ताई आज न तुझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे आणि तुला आज तुझी ही छोटी बहीण असं काहीतरी गिफ्ट देणार आहे ना की तू आता विचार सुद्धा केला नसशील. तुला माहिती आहे का, अगं तो SP रोड आहे माहिती आहे ना, त्या रोडवरती अनेक मिसकॅरेज होतात. आता मी त्या रोडचा जिम्मेदारी घेतलेली आहे आणि मी त्या रोडवरती आता इकडे काम सुरू केलेलं आहे आणि म्हणजे IPS अधिकारी यांना आता स्वतः मी भेटलेले आहे आणि मी त्यांना भेटून आता इकडे सांगितलेलं आहे की या रोडची लवकरात लवकर मरम्मत करा, जेणेकरून इथे जी काही मिसकॅरेज होतात ना ती व्हायला नको आहेत. आणि इतकंच नाही आहे तर इथे ज्यांची मिसकॅरेज झालेत ना त्यांची नाव शोधून मी आता त्यांना कॉम्पेन्सेशन सुद्धा मिळवून देणार आहे. बरं, हे बोलल्यावरती मात्र आता नंदिनीचा चेहरा पडतो. काव्या, हे सगळं करायला तू खूपच उशीर केलास, पण ठीक आहे, माझं बाळ तर मी नाही वाचवू शकले, पण आता अनेक लोकांची बाळ वाचतील, खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो, असं आता नंदिनी मनातल्या मनात विचार करत आहे. पण हे सगळं चालू असताना तिला आता आपल्या बाळाचं दुःख मात्र भारीच जाणवत आहे. त्या इकडे आता जीवा नंदिनीला सांगत आहे, नंदिनी आज तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज माझ्याकडून आहे. आणि त्यावरती नंदिनी म्हणते, सरप्राईज? कसलं सरप्राईज? आणि त्यावरती जीवा म्हणतो, अगं सरप्राईज असतं ते, सरप्राईजला सरप्राईज सारखंच ठेवूया की. आणि असं म्हटल्यावरती ती म्हणते, जीवा पण मला सांगा ना माझ्या वाढदिवसाला काय माझ्यासाठी गिफ्ट तुम्ही आणलेलं आहेत. आणि त्यावरती मग आता जीवा इकडे सांगायला लागतो, तुझ्या वाढदिवसाला आज तुला जे हवंय ना ते मी आणलंय. यावरती नंदिनी सांगायला लागते, खरंच जे हवंय ना ते मला जर का मिळालं असतं तर दुसरं आयुष्यामध्ये काय हवं असतं. म्हणजे देव सुद्धा इतका निष्ठुर होतोय ना, आपल्या बाबतीत प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी आपल्याकडून हिरावूनच घेतोय. म्हणजे बघा ना, आता इकडे आपलं आधी माझं लग्न ठरल्यावरती लग्नामध्ये हा प्रसंग झाला. त्यानंतर मग आता नंतर ज्या वेळेला सत्य समजलं तुमचं आणि काव्याचं, त्यावेळेला माझ्या आयुष्यात वादळ आलं. आणि आत्ता म्हणजे देव माझ्या आयुष्यामध्ये देतो आणि ते सगळं काढून घेतो. पण त्यावरती ती सांगायला लागते, नाही पण तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आला आहात तर आता म्हणजे चांगलंच घडलं. यावरती जीवा म्हणतो, तेच सांगतोय ना, म्हणजे देव आता काहीतरी प्रत्येक गोष्ट कोणत्या तरी कारणासाठी करत असतो. तू काहीतरी बेटर डिझर्व करत असशील म्हणूनच हे सगळं घडत आहे. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे जीवा सांगायला लागतो, आज जे काही तुला हवं आहे ना तेच मी तुझ्यासाठी आणणार आहे. नंदिनी सांगते, म्हणजे काय नक्की? यावरती तो म्हणतो, सरोगेट मदर. म्हणजे आता सरोगेट मदर इकडे आपल्याला मिळालेली आहे. आणि त्यावरती ती म्हणते, काय बोलताय तुम्ही? यावरती जीवा सांगायला लागतो, हो आज तुझ्या बर्थडेच्या निमित्ताने मी तिला इकडे बोलवलंय. आणि त्यावर नंदिनी म्हणते, असं काय करताय? पण तुम्ही तिला इकडे बोलवलेत खरं, पण त्यानंतर घरच्यांनी जर का आता विचारलं तर? यावरती तो म्हणतो, अगं घरचे विचारणारच नाही आहेत, कारण आता हा बर्थडेचा हे आहे ना, म्हणजे आता बर्थडेसाठी कोणीही काही बोलणार नाहीये. तुझ्या बर्थडेसाठी ती आले असं वाटेल. यावरती नंदिनी सांगते, पण ती आहे तरी कोण? आणि त्यावरती मात्र आता इकडे जीवा सांगायला लागतो, ती कोण आहे ना ते तुला ती आल्यावरतीच समजेल. नंदिनी सांगते, पण माझ्या सगळ्या अटी पूर्ण करणारी ती आहे ना? यावरती तो म्हणतो, तुझ्या सगळ्या अटी तिच्याकडून पूर्ण होणार आहेत. म्हणजे मुळातच आता इकडे ती आपल्या नात्यातली आहे, ती ना म्हणजे तिचं आता सगळ्या अटी पूर्ण आहेत. नंदिनीला असं वाटतं की ती मॅरिड आहे, तिला एक मुलगा आहे, पण ही अट मान्य होणार नसते. नंदिनी वाट पाहत आहे त्या सरप्राईजची. फायनली केक कटिंगचा वेळ आलेली आहे. इथे आता काव्याने ते मिशन हातात घेतलंय, पण इकडे अशी गोष्ट काहीतरी विचित्र घडलेली आहे की आता काव्याला त्या लिस्टमध्ये, मिसकॅरेजच्या लिस्टमध्ये नाव सापडलंय, ते म्हणजे नंदिनीचं. आणि ती विचार करते, कसं शक्य आहे? काहीतरी गडबड झालेली आहे. आणि त्याच वेळेला नंदिनीचं केक कटिंग सुरू आहे. आणि त्याच वेळेला जीवा त्या बाईला म्हणजेच त्या मुलीला घेऊन आलाय. आणि आज तुझ्या आयुष्यामध्ये ते तुला मिळणार आहे जे तू आता इतके दिवस वाट पाहत होतीस, असं म्हणत तो आता नंदिनीकडे पाहतोय. आणि त्याच वेळेला मात्र आता सगळेजण टाळ्या वाजवत आहेत, केक कटिंग होतंय आणि जीवाने तिच्या हातामध्ये बाळकृष्ण दिलेला आहे. आणि त्याच वेळेला मागून आता आर्या सामंत हिची एंट्री झालेली आहे. आणि त्याच वेळेला नंदिनीला जीवा सांगायला लागतो, बघ समोर जे तुला हवं होतं ना ते तुझ्यासाठी आणून ठेवलेलं आहे. आणि त्याच वेळेला आर्या सामंतला समोर, म्हणजे आता ही दुसरं कोणी नाहीये तर आता
इकडे पार्थ आणि जीवा यांच्याच नात्यामधली एक आता लांबची मुलगी आहे आणि या सगळ्यामध्ये आता मात्र आर्या या सगळ्यासाठी तयार आहे. नंदिनी खूप खुश झालेली आहे, पण नंदिनीला हे माहीत नाहीये की आर्या आणि नंतर मात्र आता इकडे घरच्यांना असं वाटते की ही नेमकी त्या म्हणजे नंदिनीच्या बर्थडेसाठी आले किंवा आता सहज आलेली आहे. पण या सगळ्यामध्ये आता इकडे हे सगळं करत असताना आता मात्र इकडे नंदिनीला नंतर नंतरच समजणार असतं की आता ही म्हणजे खरं तर ही आपल्या बाळासाठी जी सरोगेट मदर म्हणून आणण्यात आलेली आहे ती दुसरी तिसरी कुणीही नाही आहे, तर यांच्या नात्यातली असून तिचं लग्न झालेलं नाही आहे, नातीला एकही मूल आहे. आता ही अट मान्य नसताना सुद्धा नंदिनी आता मात्र फक्त आणि फक्त बाळासाठी या सगळ्याला तयार होणार आहे. पण खरा टर्निंग पॉइंट तर आता पुढे येत जाणार आहे. आता ही जेन्युइनली या दोघांचं बाळ जन्माला घालून यांच्या आयुष्यातून निघून जाणार का, किंवा या सगळ्यामध्ये या दोघांना त्रास काही होणार आहे, किंवा हिला आता कुणी वसूने किंवा आता विक्रमने प्लॅन केलेला आहे, विजयने प्लॅन केलंय. नक्की काय आहे सगळं येणाऱ्या भागात कळणार.